नमस्कार मित्रांनो. आपल्या साऱ्यांनाच माहीत आहे की व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून आणि इतरांसोबत केलेलं काम, इतरांकडून काम करून घेणं आणि इतरांसोबत काम करणं हे व्यवस्थापनामध्ये येतं. आपण करत असलेली जी विविध कार्य असतात, मग नियोजन असेल, संघटन असेल, समन्वय असेल, नियंत्रण असेल, ही सगळी कामं एकत्रितपणे केली जाणं हे व्यवस्थापनामुळे शक्य होतं. कोणतंही ऑर्गनायझेशन, कोणतीही संस्था ही व्यवस्थितपणे चालायची असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थापन योग्य प्रकारचं असणं हे गरजेचं असतं. मित्रांनो, प्रत्येक उद्योग संस्थेलाच व्यवस्थापनाची गरज भासते. समूहामधल्या वैयक्तिक कामगारांचं योगदान हे योग्य प्रकारे व्हायचं असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही व्यवस्थापक पार पाडत असतो, ज्याला आपण मॅनेजर असं म्हणतो. व्यवस्थापन हे लहान असो उद्योग किंवा मोठा असो, नफा मिळवणारा असो किंवा न मिळवणारा असो, कोणतीही संघटना असो, उद्योग संस्था असो, सेवा पुरवणारी संस्था असो, प्रत्येकाच्या दृष्टीनंच महत्त्वाचं असतं. उद्योग या संकल्पनेत व्यावसायिक, अव्यावसायिक, शासकीय, आरोग्यविषयक संस्था, विद्यापीठं या सगळ्यांचा समावेश होतो. जेव्हा आपण कंपनी म्हणतो तेव्हा त्याचा अध्यक्ष असतो, हॉस्पिटल म्हणतो तेव्हा त्याचा प्रशासक असतो, महाविद्यालय म्हणतो तेव्हा त्याचा प्राचार्य असतो, शाळा म्हणतो तेव्हा त्याचा मुख्याध्यापक येतो, क्रिकेट म्हणतो तेव्हा टीमचा कर्णधार किंवा कॅप्टन असतो, कुटुंब म्हणतो तेव्हा त्यातली कर्ती व्यक्ती असते. म्हणजेच व्यवस्थापनाची गरज, महत्त्व, हेतू, भूमिका या प्रत्येकाला असतातच. काय असते गरज, काय असतं महत्त्व, काय असतो हेतू किंवा काय असते व्यवस्थापनाची भूमिका, ते आता आपण पाहूया. जेव्हा आपण व्यवस्थापनाची गरज किंवा महत्त्व पाहतो तेव्हा काही ठळक गोष्टी आपल्यासमोर येतात, ज्यामध्ये उद्योग संस्थेची प्रतिमा सुधारणं असेल, साधनसामग्रीचा पूर्ण उपयोग करणं, समन्वय साधणं, ध्येयाची पूर्तता करणं, स्पर्धाशक्ती, कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणणं, श्रमशक्ती प्रेरित होणं, तांत्रिक विकासाला लाभ होणं, नासधूस कमी होणं, स्थिरतेची हमी, गतिमान नेतृत्व आणि चांगल्या व्यवस्थापनाचे फायदे हे सगळं व्यवस्थापनामुळं घडून येतं. पहिलं जे आहे ते आहे प्रतिमा सुधारणं. चांगल्या व्यवस्थापनामुळं उद्योगाची समाजामधली, जगामधली, आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा सुधारते. याच्यासाठी कुशल व्यवस्थापकाची गरज असते. राष्ट्रीय सन्मान, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा हे जर मिळवायचं असेल तर एखादा कुशल आणि प्रोफेशनल किंवा धंदेवाईक व्यवस्थापक असावा लागतो. सकारात्मक प्रतिमा उद्योग संस्थेला विकास, विस्तार याच्यासाठी मदत करते. अडचणीचा काळ असेल किंवा मंदीचा काळ असेल तर अशा वेळी त्यातून उद्योगाला सही सलामत बाहेर काढण्यासाठी त्या उद्योगाची प्रतिमा म्हणजेच पर्यायानं व्यवस्थापन जबाबदार असतं. मध्यंतरीच्या काळात आपल्याला माहिती आहे की इन्फोसिस थोडीशी अडचणीत होती. त्यांच्या व्यवस्थापकांमध्ये म्हणा, मालकांमध्ये म्हणा, शेअरहोल्डर्समध्ये काही भांडणं होती. त्यामुळं त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत होता. अशावेळी त्याचे जे एक प्रमुख निर्माते होते, संचालक होते, आपल्या साऱ्यांनाच माहीत आहेत, ते म्हणजे मूर्ती, नारायण मूर्ती. त्यांनी त्याची सूत्र पुन्हा एकदा हाती घेतली. एकदा त्यांनी त्याचा कारभार सोडलेला होता, पण आपला व्यवसाय पुन्हा योग्य स्थितीत यावा, चांगला चालावा याच्यासाठी पुन्हा त्यांनी इन्फोसिसची सूत्र स्वीकारली. म्हणजेच काय, व्यवस्थापक जर चांगला असेल तर त्याची प्रतिमा जगामध्ये सुधारू शकते. त्याप्रमाणे इन्फोसिसची प्रतिमा सुधारली. त्याच्यानंतरचं जे दुसरं असतं ते म्हणजे साधनसामग्रीचा पूर्ण उपयोग. कारखान्यात अनेक यंत्र असतात, साधनसामग्री असते, कामगार असतात. यांच्याकडून पूर्ण क्षमतेनं काम करून घ्यायचं असेल तर कुशल व्यवस्थापक आवश्यक असतो. कुशल व्यवस्थापनामुळे प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे काम दिलं जाऊ शकतं. कामाच्या वेळी त्यांना रिकामं ठेवलं जात नाही. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीचा पूर्ण उपयोग होऊ शकतो. एखादी हाय कॉस्ट मशिनरी आपल्याकडे असेल आणि तिचा जर आपण योग्य उपयोग 24 तास उपयोग करू शकत नसू तर अशावेळी त्याच्यावरचं जे डिप्रिसिएशन किंवा घसारा आहे हा आपल्यासाठी तापदायक ठरू शकतो. त्यामुळे जेव्हा आपण एखादी चांगली किमती
उत्तम तंत्रज्ञानाची मशिनरी आणतो ज्याची कॉस्ट प्रचंड असते, अशावेळी त्याचा पूर्ण क्षमतेनं उपयोग होणं आवश्यक असतं. जेव्हा आपल्या उद्योग संस्थेमध्ये हजारो कामगार काम करत असतात, अशावेळी त्यांचा पूर्ण वेळ हा काहीतरी काम करण्यामध्ये, उत्पादन करण्यामध्ये जाणं आवश्यक असतं. रिकामा वेळ जर त्यांच्याकडे राहिला, त्यांचा वेळ जर आपण योग्य प्रकारे वापरू शकलो नाही, तर तो आपल्यासाठी किंमत वाढवणारा आणि रेव्हेन्यू घटवणारा असा व्यवसाय ठरू शकतो. त्यामुळं असलेली साधनसामग्री पूर्णपणे उपयोगात आणणं हे काम कुशल व्यवस्थापकाचं असतं आणि त्यासाठी कुशल व्यवस्थापनाची गरज असते आणि त्यातूनच आपला व्यवसाय हा फायद्यामध्ये किंवा चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे समन्वय साधणं. उत्पादन पद्धतीतल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय निर्माण व्हायचा असेल तर त्याच्यासाठी कुशल व्यवस्थापन गरजेचं असतं. कामगारांना दिले जाणारे अधिकार आणि जबाबदारी याच्यात एकवाक्यता असेल तर कामगारांना त्यांच्या कामाचं स्वरूप काय आहे हे निश्चितपणे समजतं. त्यामुळं कामगारांमध्ये चांगला समन्वय प्रस्थापित होतो. वेगवेगळ्या विभागातल्या कामगारांमध्ये आणि कामगार व्यवस्थापन यांच्यामध्ये चांगले स्नेहसंबंध निर्माण होतात. कामगारांच्या नक्की गरजा काय आहेत, त्यांना कोणकोणते आर्थिक आणि आर्थिकेतर फायदे पाहिजे आहेत, त्यांच्या नक्की अडचणी काय आहेत, हे जर कुशल व्यवस्थापक असेल तर त्याला समजू शकतं आणि ते पुरवण्यासाठी तो काम करतो. त्यातून कामगारांमध्ये एक सकारात्मक भावना निर्माण होते. कामगार व्यवस्थापन, कामगार व्यवसाय चांगले संबंध निर्माण होतात आणि त्यातून कामगार आणि व्यवस्थापनात योग्य समन्वय साधला जातो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून उत्तम प्रकारे काम करण्याचं काम कामगार करत असतात. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे ध्येयाची पूर्तता. आता उपलब्ध साधनसामग्रीचं योग्य प्रकारे नियोजन केलं, योग्य निर्णय घेतले, प्रभावीपणे नियंत्रण ठेवलं आणि सर्वांना समजावून घेतलं तर योग्य व्यवस्थापन त्याच्या ध्येयाची पूर्तता सहजपणे करू शकतं. ध्येयप्राप्तीसाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असतात आणि सामूहिक प्रयत्न म्हणजेच विविध जे विभाग आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये असलेला समन्वय आणि हे प्रस्थापित करण्याचं काम व्यवस्थापन करत असतं. त्यामुळे व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे स्पर्धाशक्ती, ज्याला आपण कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ असं इंग्रजीमध्ये म्हणतो. आजची व्यवस्थापन पद्धती ही व्यवसायाला इतर व्यवसायाबरोबर स्पर्धा करायला, स्पर्धेत टिकून ठेवायला मदत करणारी अशी आहे. कारण एकाच प्रकारचं उत्पादन, एकाच प्रकारच्या सेवा पुरवणारे अनेक ब्रँड्स आज उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळं आपला व्यवसाय स्पर्धेत टिकून राहिला पाहिजे आणि जर व्यवसायानं व्यवस्थापन कार्यक्षमपणे चालत असेल, कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाच्या वस्तूंचं उत्पादन आणि पुरवठा होत असेल तरच आपला व्यवसाय हा बाजारपेठेतल्या स्पर्धेत यशस्वीपणे स्पर्धा करू शकतो आणि स्पर्धेत टिकून राहू शकतो. आणि हे सगळं करण्याचं काम हे उत्तम दर्जाचा व्यवस्थापकच करू शकतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे कार्यक्षमतेत वाढ. व्यवस्थापनाच्या मार्फत उत्पादन घटकांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. उत्पादन घटक की ज्यामध्ये कामगार येतात, साधनसामग्री येते, त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष पुरवलं जातं. अधिक श्रम न करता कामगार कमाल उत्पादन कसं करू शकेल हे पाहिलं जातं. अशा प्रकारे यंत्र, साधनसामग्री त्याला पुरवली जातात की कमी श्रमात तो चांगल्या दर्जाचं भरपूर उत्पादन करू शकेल. त्यामुळं कामगार जास्तीत जास्त उत्पादन करू शकतात, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि हे सगळं मॅनेज करण्यासाठी कुशल व्यवस्थापक आपल्याकडं असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे श्रमशक्ती प्रेरित होते. कुशल व्यवस्थापनामुळे योग्य समन्वय राहतो, योग्य सहकार्य मिळतं, संपर्क राहतो, त्वरित निर्णय घेतले जातात, एखाद्या गोष्टीचा योग्य आराखडा पुरवला जातो. त्यामुळं कामगारांना अवघड काम करायलाही सोपेपणानं तयार होता येतं. कामगारांना प्रेरित करण्यासाठी त्यांना आर्थिक आणि आर्थिकेतर प्रलोभनं दिली जाऊ शकतात. मग पगारवाढ असेल, कामाच्या प्रमाणात एक्स्ट्रा कमिशन असेल किंवा इतर सुविधा असतील, जसं की त्यांचा सत्कार करणं असेल एखादी लिमिट गाठल्यानंतर, किंवा त्यांना सामाजिक सुरक्षिततेचे विविध गोष्टी पुरवणं असेल. ज्यायोगे कामगार वर्ग समाधानी राहतो आणि जेवढा कामगार समाधानी असेल तेवढा तो जास्त क्षमतेनं काम करतो, म्हणजेच श्रमशक्ती प्रेरित होते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे तांत्रिक विकासाला लाभ.
कुशल व्यवस्थापन म्हणजे कमी श्रमात कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करणं. यासाठी व्यवस्थापन नेहमी आधुनिक तंत्रज्ञान शोधण्याकडे लक्ष पुरवतं. त्यामुळे वेगवेगळ्या देशात वापरत असलेली नवनवीन यंत्रसामग्री कोणती आहे, उत्पादन पद्धती काय आहे, याच्याकडे लक्ष पुरवलं जातं. विकसित देशांमधून वेगवेगळे आधुनिक यंत्र, उत्पादन पद्धती, तांत्रिक माहिती हे घेऊन त्याचा वापर आपल्या उत्पादनासाठी केला जातो. त्यामुळे व्यवसायाच्या तांत्रिक विकासाला मदत होते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे नासधूस कमी होते. आधुनिक यंत्र आणि तंत्र यांचा जर आपण वापर केला तर उत्पादन खर्च घटतो, श्रमशक्ती देखील घटते. प्रभावी व्यवस्थापनामुळे उत्पादन नियोजन आणि नियंत्रण करून नासधूस कमी होते. निर्देशन आणि सहकार्याचा अभाव असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात साधनसामग्रीची नासधूस होते. पण हे टाळायचं असेल तर उत्तम व्यवस्थापन हे निर्देशन आणि सहकार्य यांचं योग्य नियोजन करतं. त्यामुळं नासधूस होण्याचं टळतं, आपला खर्च कमी होतो आणि कमी खर्चात चांगलं दर्जेदार उत्पादन करून आपण स्पर्धेत टिकू शकतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे स्थिरतेची हमी. आता व्यवसायात विविध कारणांमुळे अस्थिरता येऊ शकते, ज्यामुळं ग्राहकांची मागणी कमी झाली, ग्राहकांची मागणी बदलली, तेजी मंदीचं चक्र सतत फिरत असतं त्याचा प्रभाव पडला, किंवा तीव्र स्पर्धा जर बाजारात असेल तर अशा वेळी स्थिरता राहू शकत नाही, अस्थिरतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यामुळं व्यवसायाची विक्री कमी होते, नफा घटतो. त्यामुळं जर व्यवसायाच्या स्थैर्याला धोका निर्माण होत असेल तर ते व्यवसायाच्या आरोग्यासाठी, भविष्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळं आधुनिक चांगल्या दर्जाचं व्यवस्थापन व्यवसायात असेल तर हा अस्थिरतेचा धोका कमी होतो आणि व्यवसाय स्थिर राहील याची हमी मिळते. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे गतिमान नेतृत्व. आता व्यवसायाला आवश्यक असणारं गतिमान नेतृत्व हे आधुनिक व्यवस्थापन पद्धतीमुळे मिळू शकतं. गतिमान नेतृत्व हे मोठ्या प्रमाणावर आणि कार्यक्षमपणे उत्पादन करायला मदत करतं. उत्पादनाचं काम चालू असताना कामगारांच्या कार्यात मदत करणं, मार्गदर्शन करणं, अडचणी सोडवणं, नियंत्रण ठेवणं ही सगळी कामं आधुनिक व्यवस्थापनाला करावी लागतात. त्यामुळं गतिमान नेतृत्व असणं ही व्यवसायाची गरज असते. त्याच्यानंतर जो शेवटचा असतो गरज किंवा फायद्याचा किंवा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे चांगल्या व्यवस्थापनाचे फायदे. आता कुशल आणि चांगलं व्यवस्थापन जर आपल्याकडं असेल तर त्यामुळं मालक असतील, कामगार असेल, समाज असेल, ग्राहक असतील, या सगळ्यांनाच फायदा होत असतो. काय काय फायदा होत असतो? तो उत्पादन खर्च कमी होतो, योग्य किमतीमध्ये, रास्त किमतीमध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा ग्राहकांना होऊ शकतो. कंपनीमध्ये सांघिक भावना वाढीला लागते, नवीन आधुनिक बदलाचा स्वीकार केला जातो, कामगारांना योग्य वेतन मिळतं. या सगळ्या गोष्टी या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे होऊ शकतात. इथं आपण व्यवस्थापनाची गरज काय आहे, महत्त्व काय आहे किंवा फायदे कोणते आहेत याचा आढावा घेतला. मित्रांनो, यानंतर आपण एका पुढच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे व्यवस्थापकीय कौशल्ये. मित्रांनो, व्यवस्थापकीय कौशल्य म्हणजे काय? तर व्यवस्थापकीय कौशल्य असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी प्रामुख्यानं हेनरी फेयॉल यांची आपल्याला आठवण होते. हेनरी फेयॉल हे ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ होते. त्यांनी व्यवस्थापकीय कौशल्य याचं वर्गीकरण 3 भागामध्ये केलं. कल्पनाशक्तीचं कौशल्य, मानवी संबंधांचं कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य. व्यवस्थापकीय कौशल्य म्हणजे काय? तर कोणत्या कुशलता, कोणती स्किल्स व्यवस्थापकाकडे असली पाहिजेत की ज्याचा फायदा व्यवस्थापकाला व्यवसाय चालवण्यामध्ये होऊ शकतो. मित्रांनो, हेनरी फेयॉल यांनी जरी कल्पनाशक्ती, मानवी संबंध आणि तांत्रिक अशी 3च कौशल्य सांगितली असली तरी आधुनिक काळातल्या विविध व्यवस्थापन तज्ज्ञांनी सांगितलेली कौशल्य किंवा अस्तित्वात असलेली कौशल्य लक्षात घेतली तर प्रामुख्यानं आपण 9 व्यवस्थापकीय कौशल्यांचा आढावा घेणार आहोत, ज्यामध्ये कल्पनाशक्तीचं कौशल्य आहे, मानवी संबंधांचं कौशल्य आहे, तांत्रिक कौशल्य आहे, आराखडा कौशल्य आहे, प्रशासकीय कौशल्य आहे, निर्णय घेण्याचं कौशल्य आहे, संवाद कौशल्य, नेतृत्व कौशल्य आणि पटविणे आणि वाटाघाटी करण्याचं कौशल्य. आपण ही 1 बाय 1 बघूयात. पहिलं आहे कल्पनाशक्तीचं कौशल्य.
मित्रांनो, कल्पनाशक्तीचं कौशल्य म्हणजे कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता यांचं एकत्रीकरण. मित्रांनो, भविष्य काळासाठी कल्पनाशक्तीचं कौशल्याचा प्रचंड उपयोग होतो. उदाहरणार्थ, व्यावसायिक पर्यावरणात भविष्यात कोणते बदल होणार आहेत याचा अंदाज बांधण्यासाठी आपल्याला कल्पनाशक्तीची गरज असते. संस्थेचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपल्याकडे कल्पनाशक्ती पाहिजे. त्यामुळं वरिष्ठ पातळीवरच्या व्यवस्थापकाला कल्पनाशक्तीचं कौशल्य असावं लागतं. आज जागतिकीकरणाचा, उदारीकरणाचा, खाजगीकरणाचा जमाना आहे. त्यामुळे पुढच्या 10 वर्षात, पुढच्या 15 वर्षात, पुढच्या 50 वर्षात काय होईल हे आपण आपल्या कल्पनाशक्तीनंच ताडावं लागतं. आपल्या कॉम्पिटिटर किंवा स्पर्धा करणाऱ्या कंपन्या काय करतायत हे आपण कल्पनाशक्तीनं जाणावं लागतं. भविष्यात व्यापार क्षेत्रामध्ये नक्की काय होणार आहे हे आपल्याला कल्पनाशक्तीनं लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळं कल्पनाशक्तीचं कौशल्य व्यवस्थापकाकडं असणं हे गरजेचं असतं. तरच तो त्या आधारावर भविष्यातल्या 10 वर्षांचं, 20 वर्षाचं, 50 वर्षाचं, 1 वर्षाचं नियोजन करू शकतो. दुसरं असतं ते म्हणजे मानवी संबंध कौशल्य. मानवी संबंध कौशल्य हे व्यवस्थापकाला सर्व स्तरावर गरजेचं असतं. व्यवस्थापकाला आपल्या सहाय्यकाकडून काम करून घेण्यासाठी त्याच्याशी समन्वय साधावा लागतो. संचालन करणं, मार्गदर्शन करणं, सहाय्यकांकडून चांगले संबंध असणं हे गरजेचं असतं. सांघिक भावना वाढवायची असेल तर व्यवस्थापकाकडं मानवी संबंध कौशल्य असावं लागतं. व्यवस्थापकाच्या अंगी जर मानवी संबंध कौशल्य असेल तर तो आपल्या इतर हाताखालच्या व्यवस्थापकांकडून, कामगारांकडून योग्य प्रकारे काम करून घेऊ शकतो. अत्यंत चांगले रिलेशन मेंटेन करू शकतो, ज्याचा व्यवसायाच्या यशस्वीतेशी, नफा वाढवण्याशी, प्रतिमा सुधारण्याशी फार जवळचा संबंध असतो. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे तांत्रिक कौशल्य. व्यवस्थापकाला व्यवसाय चालवत असताना, त्याचं व्यवस्थापन करत असताना तांत्रिक कौशल्य असावं लागतं. त्यासाठी त्याला आधुनिक तांत्रिक कौशल्य कोणती आहेत हे माहीत असावं लागतं. व्यवस्थापनाची तत्त्व आणि साधनं यांचा त्याला वापर करावा लागतो. त्यामध्ये संगणक तंत्राचा वापर करणं हे देखील गरजेचं असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे आराखडा कौशल्य. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्याचं कौशल्य म्हणजे आराखडा कौशल्य. व्यवस्थापन हे फक्त समस्या शोधून काढण्याचं कार्य करत नाही, तर त्यावर उपाययोजना करण्याचं देखील काम करतं. म्हणजेच व्यवस्थापनाला एखाद्या समस्येवर योग्य उपाय शोधून त्याचा आराखडा किंवा आकृतिबंध तयार करावा लागतो. त्यासाठी व्यवस्थापकाचं बौद्धिक, अनुभवविषयक, आधुनिक विकासाला अनुसरून असं कौशल्य असावं लागतं. तरच त्याला योग्य आराखडा करून समस्या सोडवता येते. त्यामुळं व्यवस्थापकाकडं आराखडाविषयक कौशल्य असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे प्रशासकीय कौशल्य. उच्चस्तरीय व्यवस्थापकीय नियोजन आणि धोरण जर आखायचं असेल तर व्यवस्थापकाकडे प्रशासकीय कौशल्य असावं लागतं. त्याचप्रमाणे काम प्रभावीपणे करून सुद्धा त्याला घेता आलं पाहिजे. संघटनेतल्या विविध प्रक्रियांमध्ये समन्वय घडवून काम यशस्वी करावं लागतं. म्हणून व्यवस्थापकाच्या अंगी प्रशासक चालवण्याचं किंवा प्रशासकीय कौशल्य असावं लागतं. उत्तम व्यवस्थापक हा उत्तम प्रशासक असलाच पाहिजे. त्यानंतर असतं ते म्हणजे निर्णय घेण्याचं कौशल्य. सर्व स्तरावरील व्यवस्थापकांना निर्णय हे घ्यावेच लागतात. त्यासाठी विविध पर्याय शोधून काढून त्यातला योग्य पर्याय निवडणं हे निर्णय घेताना व्यवस्थापकाला गरजेचं असतं. योग्य निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापकाला योग्य माहिती गोळा करावी लागते, त्यांचं विश्लेषण करावं लागतं, त्याद्वारे योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. आता T20ची मॅच असेल, 19 ओव्हर्स संपल्या असतील आणि शेवटच्या ओव्हरला 20 रन पाहिजेत प्रतिस्पर्धी टीमला. अशावेळी विराट कोहली किंवा त्या टीमचा कॅप्टन असेल त्याला आपला नक्की कोणत्या बॉलर्सचा बॉलिंगचा कोटा शिल्लक आहे, पूर्वीच्या काळामध्ये त्यापैकी कोणत्या बॉलरनं चांगल्या प्रकारे 20 ओव्हर्स टाकून रन वाचवलेले आहेत, हे सगळं बघून त्यानुसार परिस्थिती मैदानाची काय आहे, खेळाच्या कंडिशन्स काय आहेत हे पाहून योग्य त्या बॉलरला ती 20वी ओव्हर द्यायची असते आणि हा निर्णय कमीत कमी वेळामध्ये त्याला घ्यायचा असतो आणि योग्य घ्यायचा असतो. हे घेण्याचं कौशल्य त्या कॅप्टनकडे, त्या टीमच्या नेत्याकडं असणं याला म्हणतात निर्णय घेण्याचं कौशल्य. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे संवाद कौशल्य. व्यवस्थापक हा प्रभावी संज्ञापक असला पाहिजे.
त्याला इतरांशी संपर्क कसा साधायचा याचं पुरेपूर ज्ञान असलं पाहिजे. कोणाशी कधी आणि कसा संपर्क करायचा याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. प्रभावी संवाद कौशल्य हे व्यवस्थापकाजवळ असावंच लागतं. जर आपल्याकडे योग्य संवाद कौशल्य नसेल तर बाहेरच्या व्यक्तींशी तसंच आपल्या अंतर्गत घटकांशी योग्य संवाद साधून त्यातून अपेक्षित परिणाम तो साधू शकत नाही. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे नेतृत्व कौशल्य. चांगला व्यवस्थापक हा चांगला म्हणजे प्रभावी नेता असलाच पाहिजे. त्याच्या अंगी नेतृत्वाचे गुण असले पाहिजेत. सर्वांना योग्य प्रकारे अभिप्रेरित करून त्याचं नेतृत्व त्याला करता आलं पाहिजे. परिस्थितीनुसार व्यवस्थापकाला नेतृत्व करता आलं पाहिजे. म्हणजेच योग्य प्रकारचा नेता तो असेल तरच आपल्या विविध सहकार्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करून घेऊ शकतो. कोणाला कोणतं काम द्यायचं, कोणाकडून कोणतं काम करून घ्यायचं आणि कशा प्रकारे आपल्या व्यवसायाला प्रेझेंट करायचं हे नेतृत्व कौशल्य असलेला व्यवस्थापकच योग्य प्रकारे हाताळू शकतो. त्याच्यानंतर असतं पटवणं आणि वाटाघाटी करण्याचं कौशल्य. व्यवस्थापकाजवळ पटवणं आणि वाटाघाटी म्हणजे बोलणी करून निर्णय घेण्याचं कौशल्य असलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीला पटवणं, त्याला काम करायला प्रवृत्त करणं, कोणताही करार हा आपापसात बोलणी करून योग्य प्रकारे करणं हे सगळं व्यवस्थापकाला करता आलं पाहिजे. आता भारत चीन युद्ध येऊन ठेपलं होतं, पण व्यवस्थापकीय स्तरावर लष्कराच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर बातचीत होऊन वाटाघाटी करून ते युद्ध टाळता आलं. एखाद्या व्यवसायाचा एखादा मोठा करार होणार असेल, समजा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोणत्या तरी बाहेरच्या देशातली कंपनी जर करार करणार असेल तर त्यांनी योग्य वाटाघाटी करून आपले मुद्दे मांडून समोरच्याचे मुद्दे पाहून आपल्याला चांगला ठरेल असा करार कसा करता येईल हे पाहणं हे सगळं पटवणं आणि वाटाघाटीच्या कौशल्यामध्ये येतं. मित्रांनो, या कौशल्याबरोबरच व्यवस्थापकाजवळ वाद मिटवण्याचं, समूह निर्माण करण्याचं, सादरीकरण करण्याचं, कठीण प्रसंगात एखादा विशिष्ट विचार करण्याचं अशी वेगवेगळी कौशल्य देखील असावी लागतात. मित्रांनो, या लेक्चरमधून आपण वेगवेगळी या गोष्टी पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहिलं की व्यवस्थापनाची गरज किंवा महत्त्व काय आहे. आजच्या जमान्यात जर आपल्याला व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवायचा असेल तर उत्तम दर्जाचं व्यवस्थापन हे असावंच लागतं. ज्या व्यवसायाचं व्यवस्थापन चांगलं आहे त्याचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालू शकतो. त्यामुळंच चांगल्या दर्जाचे उत्तम व्यवस्थापक हे कोणत्याही किमतीवर आपल्या व्यवसायात कसं राहतील हे त्या व्यवसायाचे मालक पाहत असतात. कारण मालक हा जरी त्या व्यवसायाचा मालक असला तरी कामं करून घेण्याचं काम, व्यवसाय व्यवस्थितपणे चालवण्याचं काम हे व्यवस्थापक करत असतो. त्यामुळं व्यवस्थापक चांगले कसे मिळतील हे पाहणं गरजेचं असतं आणि त्यांनी ते व्यवस्थापन योग्य प्रकारे चालवणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण वेगवेगळी व्यवस्थापनाची कौशल्य पाहिली. ही कौशल्य जर एखाद्या व्यवस्थापकाकडे असतील तर व्यवसायाचे वेगवेगळ्या बाबी तो योग्य प्रकारे पार पाडू शकतो आणि व्यवसाय अत्यंत चांगल्या प्रकारे चालवू शकतो. त्यामुळं कोणत्याही व्यवस्थापकाकडे कल्पनाशक्ती, मानवी संबंध, तांत्रिकता, आराखडा, प्रशासकीय, निर्णय घेण्याचं, संवादाचं, नेतृत्वाचं, पटवणं किंवा वाटाघाटी करण्याचं अशी वेगवेगळी कौशल्य असावीच लागतात. त्यामुळं या लेक्चरमधून आपण व्यवस्थापनाची गरज, फायदे किंवा महत्त्व काय आहे आणि चांगल्या व्यवस्थापकाकडे नक्की कोणत्या प्रकारची कौशल्य असावी लागतात या गोष्टींचा आढावा घेतला. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.